आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। पिंजर येथील 40 फूट खोल विहिरीतून वळूला काढून दिले जीवनदान। मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या वतीने व रेस्क्यू टीमने बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील 40 फूट खोल विहिरीतून वळूला जीवनदान दिले। बाहेर काढल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वळूला जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी CPR व प्रथमोपचार करून उठून उभे केले। मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रेस्क्यू टीमची विशेष धाडसी कामगिरी, जिद्द, कसोसी व कल्पकतेतूनच 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी उपस्थितांना न पटणारे व कोणत्याच परिस्थितीत हे शक्य नसणारे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली। आज सकाळी 9 वाजता पिंजर शहरातील वार्ड नंबर 2 मधील एका विहिरीमध्ये मोठा वळू नंदी पडल्याची माहिती ग्रामस्थांनी आम्हाला दिली। आम्ही लगेच मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची आमची रेस्क्यू टीम आणि सर्व शोध व बचाव साहित्य घेऊन आम्ही घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पाहिले असता विहीर ही 40 फूट खोल होती आणि अरुंद फक्त 4 फूट होती आणि अशामध्ये कपारीसुद्धा होत्या। त्याला वळूला बाहेर काढणे तर कुठल्याही प्रकारे शक्य नसल्याचे दिसून येत होते आणि तरीही आम्ही आणि विशेष म्हणजे त्याला बाहेर काढून जिवंत काढणे हे आमच्यासाठी एक चॅलेंजिंग ऑपरेशन होते आणि ते आम्ही 5 तासाच्या अथक प्रयत्नाने त्या वळूला आम्ही बाहेर बॅकअप केले। वायर रोप, सीट हार्नेक, सेफ्टी बेल्ट, कॅराबिनर, लोखंडी रॉड आणि रॅमच्या साहाय्याने आम्ही त्या ठिकाणी त्या वळूला बॅकअप करून शेवटी सुखरूप बाहेर काढलेच। आणि हे विशेष म्हणजे गावातील सगळे आमचे युवक आणि स्थानिक नागरिकांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य त्या ठिकाणी आम्हाला वळण्यासाठी सगळ्यांनी वायर रोप पकडून पूर्ण ताकदीनिशी एक मानवीय साखळी बनवून त्या ठिकाणी वळूवर काढण्यासाठी विशेष मदत सगळ्या युवकांची पिंजरमधील आणि नागरिकांची आम्हाला त्या ठिकाणी मिळाली। वर काढल्यानंतर वळूला कुठल्याही प्रकारची वळू हालचाल करत नव्हता, बेशुद्ध अवस्थेमध्ये होता। अशा वेळी मी क्विक रिस्पॉन्स करून त्याला CPR दिला आणि CPR दिल्यानंतर त्याला हेड कूलिंग केल्यानंतर त्याला रिकव्हरी पोझिशनवर घेतले आणि रिकव्हरी पोझिशन घेतल्यानंतर परत त्याला 4च्या स्टेपच्या सायकलने त्याला परत CPR दिला आणि तो वळू उठून उभा राहिला। असे झाल्याबरोबर उपस्थित नागरिकांनी, महिलांनी हर हर महादेव असा त्या ठिकाणी एकच नारा दिला आणि त्या ठिकाणी वळू हा सुखरूप चालायला लागला। एक आश्चर्यकारक, डोळ्यावरसुद्धा विश्वास बसत नव्हता। अशा ठिकाणी आज एवढ्या मोठ्या नंदीला आम्ही जीवनदान दिल्याचं खूप समाधान आमच्या टीमला होत आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।